महापौरपदाचा आज पदभार तुम्ही सांभाळलेला आहे आणि आज निवड देखील झालेली आहे. आज पहिल्यांदा म्हणजे गणपतीरायांना वंदन करून मी आज हा माझा इथला चार सांभाळलेला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आदरणीय नामदार गिरीश भाऊ, शहराचे आमदार राजू मामा, खासदार ॲडव्होकेट निकम साहेब, खासदार स्मिताताई, आमदार मंगेशदादा, खासदार रक्षाताई, नामदार संजयजी सावकारे, आमदार अमोलदादा जावळे, बंडूदादा काळे, महायुतीचे घटक पक्षाचे नामदार गुलाब भाऊ, आमदार किशोरप्पा, आमदार चंद्रकांतजी सोनवणे, आमदार अमोलदादा, आमदार चंद्रकांतजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर, आमदार अनिलदादा पाटील, माननीय संजय नाना पवार, माजी आमदार मनीषदादा व महायुतीतील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांचे व तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने आज माझी जळगाव शहर महापालिका महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. 2.5 वर्षाच्या लोकल बॉडीची स्थापना झाली असून नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे झालेले उद्रेक निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व नगरसेवकांनी अनुभवले आहे. शहरातील मूलभूत सुविधांना ते केंद्र व राज्य शासनाचे विविध योजनांचे 3-13 वाजलेले असताना ह्या सगळ्या कामांना रुटीनवर आणण्याचे काम मी येत्या काळात करणार आहे. मूलभूत सुखसोयींना प्राधान्यक्रमाने मार्गी लावणं हा माझा प्रथम अजेंडा राहणार आहे व रस्त्यांचे अपूर्ण काम जे राहिलेले आहेत ते मी पूर्णत्वाला नेणार आहे. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण, हॉकर झोन वर इमिजिएट कामास मी प्राधान्य देणार आहे. माझी सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया माध्यमातून सर्व जळगावकरांना मी हे सांगू इच्छिते की कोणीही मला शॉल, श्रीफर किंवा पुष्पगुच्छ घेऊन सत्काराला येऊ नये अथवा मला सत्कारालाही बोलू नये. My first preference will be to solve all the basic problems of the Jalgaonkars. And I believe actual field work is important. माझे माहेर आणि सासर दोन्ही जळगाव असल्यामुळे माझी नाळ ही शहराची जुळलेली आहे. इथल्या समस्यांची मला जाणीव आहे व हे सर्व समस्यांना मी कसं मार्गी लावण्याचं हे माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि नागरिकांच्या मदतीची आणि सहकार्याची मी अपेक्षा करते. सक्सेस कॅन बी अचीव्ड बाय अ टीम वर्क. माझ्या भावी वाटचाली आणि ॲक्टिव्हिटीजची माहिती देण्यासाठी वेळोवेळी मी आपल्या सर्वांशी संवाद साधत राहील आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी नगरसेवक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की मला त्यांची नेहमी सहकार्य लाभत राहो, म्हणजे त्यांच्या सहकार्यानेच आपण काहीतरी करू शकतो आणि जळगावचा विकास हा करू शकतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.